जय शिवराय. मंचर रहिवासी आणि मंचर शहरातल्या सर्व तमाम मायबाप जनतेला मी आज निवडणुकीचा शेवटचा टप्पा आहे आणि उद्या आपलं बहुमूल्य अमूल्य असं मत आपण मंचरच्या विकासासाठी अर्थात मंचर स्मार्ट सिटीसाठी आपण ते उद्याचं मत अमूल्य मत देणार आहात. मी पाहतोय की या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये दत्ताभाऊ गांधळे हे एकाच माणसाला टार्गेट केलं जात आहे. सगळी माणसं एकत्र येऊन त्यांना विविध प्रकारे त्यांच्यावर टीका, त्यांच्यावर आरोप, त्यांना त्रास द्यायचं काम चालू झालेलं आहे. याचा अर्थ माझी आता पक्की खात्री झालेली आहे. जसं मी विधानसभा लढलो आणि सगळे विरोधक एकवटले आणि माझ्याबद्दल वाईट बोलू लागले. सर्व ज्यावेळेला जमतात आणि वाईट बोलतात ना, त्यावेळेला दत्ताभाऊ गांधळे यांचा विजय आणि त्या विजयाचा आता शिक्कामोर्तब माझ्या सर्वसामान्य जनतेने केलंय असा माझा आता ठाम आत्मविश्वास त्या ठिकाणी माझ्या मनामध्ये आलेला आहे. मी आज सकाळी 7 वाजता मंचर शहरामध्ये आलो. खूप लोकांना भेटलो, प्रतिक्रिया घेतल्या. सर्वसामान्य माणसाने सांगितलं की साहेब हे दत्ता गांधळे कोण आहेत? म्हटलं कोण आहे? मला एक माणूस म्हटला, ज्येष्ठ व्यक्ती म्हटले, दत्ता गांधळे ह्या मंचर शहराचे वॉचमॅन आहेत. काय उपाधी दिली? म्हणजे शहराला सुरक्षित पद्धतीने पाहणारा एक चालता बोलता वॉचमॅन म्हणजे जो सदैव जागा आहे या शहरासाठी. मला असं वाटतं की ही पदवी त्यांना खूप मनापासून त्या एक ज्येष्ठ व्यक्तीने दिली आणि मंचरचं वॉचमॅन होणं आणि मंचरचं वॉचमॅन आपण ठरवणं हीच ती वेळ आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही सत्ता मंचरला स्मार्ट सिटी करायची असेल तर मंचरकरांनी ही संपूर्ण सत्ता शिवधनुष्यबाणाला द्यावी. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब इथे येऊन गेलेले आहेत. एक संवेदनशील व्यक्ती कसा असावं राज्यातला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे सन्माननीय आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शिंदे साहेब आहेत. त्यामुळे शिंदे साहेब येऊन गेलेत. शिंदे साहेबांचं हे खातं आहे नगर विकास. मला असं वाटतं की अद्यावत मंचर शहराचा विकास आराखडा कशाला म्हणतात या पुढच्या काही वर्षामध्ये आम्ही तुमच्यासमोर ठेवू. एक संधी द्या, आपलं एक मत मंचरचं भविष्य बदलणार आहे. आणि मी आपल्याला वारंवार विनंती करतोय की बिलकुल टीकेचा आणि आरोपांना आपण मताने उत्तर द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. शिवधनुष्याला विजयी करा. जय शिवराय.